सकाळी सकाळी 8-8:30च्या दरम्यान भोपाळ जंक्शन आम्ही सोडलेलं आहे इथं आणि माझी झोप जी काही थोडीफार झाली ती कंप्लीट झालेली आहे आणि पटपट उठून इथं दात घासून घेतलेले आहेत मी, कारण लवकरच नाश्ता येईल अशी आम्हाला सूचना देण्यात आली होती. म्हटलं नाश्त्याच्या आधी आपण दात घासून तयार असलेलं बरं. त्यांनी स्प्राऊट दिलेले आहेत, म्हणजे कसं थोडंफार प्रोटीन या स्प्राऊटच्या माध्यमातून शरीरात गेलं पाहिजे आणि समोसा कचोरी आणि सॉस म्हणजे पोटे भरलं पाहिजे. आणि 1200 माणसांचं नियोजन इथे योग्य पद्धतीने केल्याबद्दल पुण्याच्या सरहद संस्थेचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे, जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक देखील आहेत. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर सागर काकडे यांचा नेमका हात कोणाचा हा कविता संग्रह थोडासा वाचून घेतला आणि त्यानंतर बीना जंक्शनवर, बीना म्हणजे बिना तेरे सनम कुछ भी, बीना जंक्शनवर गाडी जेव्हा थांबली तेव्हा हे आपले बळी भाऊ डिकळे आणि ही टिपिकल इंडियन गर्ल मेघा पवार हे यांचं फोटो सेशन इथं चालू होतं. सेल्फी घेऊ लागली, सेल्फी नवीन स्टेशनवरचा सेल्फी. आणि हा गप्पा टप्पावाला आपला दादा गप्पा टप्पा हे त्यांचं पॉडकास्टचं यूट्यूब चॅनल आहे. मग मी पोर्ट्रेटमध्ये कॅन्डिडेट फोटो घेऊन टाकला, पण जे खिडकीतून ते बघायला का सचिन मामिलवाड त्यानं जरा घोळ केला. अरे एवढंच बघायचं होतं तर फोटोमध्ये आला असता दादा, एवढं काय वाकून वाकून बघायचं रे. तर बिना जंक्शनवरून गाडी निघायच्या आधी इथं एक मस्त असा सेल्फी व्हिडिओ काढून टाकला, कारण आता बिना फ्रेंड जर आपण आलो तर मग आपल्याला सेल्फीच काढावं लागते. आता हे आमच्या बोगीचं नाव रायरेश्वर. त्यानंतर नाश्ता करून इथं शरीरामध्ये एनर्जी आल्याच्या नंतर पुन्हा एकदा मराठीचा जागर करण्यासाठी सर्व ट्रेन सज्ज झालेली आहे आणि हा इथे ढोलकीचा कार्यक्रम आणि काकांच्या गायनाचा कार्यक्रम होतोय. तिच्या पोटीला ना प्राणी जन्म घेते त्यात मंगवानी पोटी जात मिळायची नाही. बापा भाळाई धरती, बापा भाळाई धरती, एका धरतीची कारकी पण जाती घेत पोटी नोंद मिळायची नाही. आणि इथं आमच्या डब्यामध्ये बाजूच्या डब्यामध्ये जेवढे इन्फ्लुएन्सर यूट्यूबर्स आलेले आहेत त्यांना नेमकं या साहित्य संमेलनाबद्दल काय वाटतं याच्या बाईट्स न्यूज चॅनलवाल्यांनी घेतल्या. म्हणजे इथं लेट्सअपचे होते, त्यानंतर न्यूज 18 लोकमतचे होते डिजिटलवाले. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत साहित्य संमेलन पोहोचलं पाहिजे ना हो, तेव्हा काहीतरी खरी मजा आहे, नाही तर काय. साहित्य यात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद भाऊ तांदळे सर इथे प्रत्यक्ष चौकशी करत आहेत की सर्व व्यवस्था नियोजन व्यवस्थित होत आहे की नाही म्हणून. जसं मी तुम्हाला म्हटलं की सरहद संस्थेने इथे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. बघा आता इथे जेवणाचा डबा सुद्धा इथे आलेला आहे. आणि याचबरोबर आपण येऊन पोहोचलेलो आहोत वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्टेशनवर. आणि हा व्हिडिओ मी घेतलाय प्रूफ म्हणून, म्हणजे खोटं वाटायला नको तुम्हाला की उगाच काहीतरी केलंय.